शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कवरच्या स्मृतीस्थळावरती जमण्यास सुरुवात झाली आहे। बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेचे मेळावे तर आहेतच। इथे आलेल्या शिवसैनिकांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि पाहतो आपण शिवाजी पार्कवरील जे काही समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी स्मृती स्थळावरती फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। या ठिकाणी त्यांना आदरांजली जी आहे ते वाहण्यासाठी या ठिकाणी अनेक शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर आज दोन सभा आहेत, एक तर ठाकरे गटाची आणि शिंदे गटाची, त्यामुळे दोन सभांचा आवाज जो आहे तो आज घुमणार आहे। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कुठून आला तुम्ही आणि आज पाहतोय आपण का बाळासाहेबांचं आज जयंती आहे। आम्ही तर सर्वांना जय महाराष्ट्र। आम्ही बँड्रावाडमधून आलो आहे। मी शाखा संघटक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे। आज आमचे दैवत श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे, त्यामुळे आज आम्ही इथे साहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहेत आणि तमाम शिवसैनिक आज इकडे साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी व त्यांना मानवंदना करण्यासाठी येणार आहेत। खरं तर आज जयंती आहे त्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेचा आवाज घुमणार आहे। खरं तर मुंबई महानगरपालिका तोंडावरती आहे। आवाज फक्त एकच शिवसेनेचा घुमणार, तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा। जी साहेबांनी शिवसेना उभी केली आहे त्यांच्या कारकिर्दीत, त्याच शिवसेनेचा आवाज आज उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घुमणार आहे। ओरिजिनल शिवसेना म्हणजे ठाकरेचीच। तुम्ही कुठून आलात? इंदापूर, पुणे जिल्हा इंदापूर। काय वाटतंय आज दोन शिवसेनेचे मेळावे आहेत, दोन्ही नेते शिवसेना एकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। पण खरी शिवसेना म्हणतात की एकनाथ शिंदे म्हणू द्या, पण खरी शिवसेना एकच। निवडणूक आयोगाने त्यांना दिलेलं चिन्ह आणि सगळं काही आम्ही मानत नाही। तुम्ही कुठून आलात? सोलापूर। काय कोण आहेत? साहेबाला अभिवादन करायसाठी आलेलो। दोन शिवसेना आहे, दोन मेळावे होणार आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच खरी शिवसेना। खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्याकडची असल्याची जे आहे ते कार्यकर्त्यांची भावना आहे आणि जो काही निवडणुकांचा निर्णय आहे तो साहेब घेतील अशा प्रकारचं सुद्धा कार्यकर्ते म्हणताना पाहायला मिळत आहेत। राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।